Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. होय भावी आमदार देवदत्तजी निकम साहेब. फक्त तुमच्याकडे वाईट वागणूक बदनामी केली बैलगाडा इथं वरिष्ठांना कल्पना न देता डायरेक्ट उमेदवारी इथं जाहीर केली आहे. खासदारांनी आम्हाला अजिबात मान्य नाही. उद्धव साहेब जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल. जे माझ्या मनात आहे ते तुम्हाला वास्तवात उतरवावं लागेल आणि त्या पद्धतीने मागच्या निवडणुकीपासून म्हणजे मागची जी निवडणूक होती त्या निवडणुकीत सुद्धा अत्यंत मी याच ठिकाणी भाषण करत असताना 2019च्या निवडणुकीत ताई म्हणालो होतो की खरं तर या माणसाचं नाव देवदत्त आहे की विश्वास आहे. त्या पद्धतीने ज्यांनी हा विश्वास 2019च्याही निवडणुकीत तितकाच सांभाळला, तोलामोलानं जपला आणि 2024च्या निवडणुकीमध्ये जेव्हा भले भले मनात इमले बांधत होते तेव्हा ते सगळे भले भले इमले उद्ध्वस्त करण्यासाठी ज्यांनी ताकद लावली, इतर सगळ्यांना तुम्हाला सोबत घेऊन ज्यांनी आंबेगाव तालुक्यामधला हा एक इतिहास दाखवला. असं काय म्हणतात, एखादी घटना घडते तेव्हा त्या घटनेच्या गर्भात उद्याचा भविष्यकाळ असतो आणि त्या पद्धतीचं जी लीड दाखवून दिली ते होय भावी आमदार देवदत्तजी निकम साहेब. साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आदित्य साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आदित्य साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे आवाज कुणाचा? उद्धव साहेब ठाकरे यांचा. इथं वरिष्ठांना कल्पना न देता डायरेक्ट उमेदवारी इथं जाहीर केली आहे. खासदारांनी आम्हाला अजिबात मान्य नाही. उद्धव साहेब जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल आणि इथं आम्ही असं चालू देणार नाही. खासदार झाल्यात महाविकास आघाडीच्या शिवसैनिकांच्या जीवावर झाले. यांच्या गावामध्ये पोरी घेण्यात सुद्धा नव्हते. शिवसैनिकांनी यांचं काम केले. फक्त तुमच्याकडे वाईट वागणूक बदनामी केली बैलगाडा काउंटिंग एजंटच्या ऐवजी अपक्षाचा काउंटिंग एजंट लोकांना सांगतात ते सुरेश बोर आला नाही बघा काउंटिंगला. हे चांगलं नाही. गप्प राहिला कुणाला देऊ काम शिवसैनिक शिवसैनिकांनी उठवलं आम्हाला. आम्ही उठवत नव्हतो. डॉक्टर साहेब शिरूर लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या सत्कार समारंभासाठी आज मनसर या ठिकाणी मिरवणूक आणि सभा ठेवलेली होती. या ठिकाणी आम्ही आमचे सहकारी राजाभाऊ बानखेले ज्यांनी 2019ला विधानसभा लढवली. 60,000 मतदान विधानसभेला आंबेगाव विधानसभामध्ये झालं. आत्ता या ठिकाणी आम्ही बैठकीमध्ये आम्ही जाहीर केलं, डॉक्टरांना आम्ही विनंती केली की तुम्ही लोकसभेला खासदार झालात, आंबेगाव तालुक्यातून तुम्हाला 93,000 मतदान झालं आणि या 93,000 मतदानामध्ये राजाभाऊंना विधानसभेला 60,000 मतदान पडलेलं होतं. 93,000तून 60,000 जर मतदान वजा केलं तर यांचं मतदान 33,000. त्याच्यामध्ये काँग्रेस, त्याच्यामध्ये आम आदमी पार्टी, त्याच्यामध्ये कम्युनिस्ट पार्टी, त्याच्यामध्ये इतर बाकीचे घटक पक्ष हे त्याच्यामध्ये 33,000मध्ये आहेत आणि जवळपास 60,000 मतदान या मतदारसंघामध्ये शिवसेनेचं आहे. त्यामुळं या मतदारसंघावर शिवसेनेचा हक्क हा प्रभावीपणे आणि अतिशय अग्रगण्याने आहे. आम्ही त्यांना विनंती केली, त्यांना म्हटलं डॉक्टर साहेब तुम्ही आमचा विचार करा
या ठिकाणी शिवसैनिक राजाभाऊंनी देखील जाहीर केलं की आंबेगाव तालुका आंबेगाव विधानसभेमध्ये शिवसैनिकाला तुम्ही आमदार करा आणि यासाठी तुम्ही जाहीर करा अशा प्रकारे. तर हे सगळं होत असताना त्यांनी गालातल्या गालामध्ये मिश्किलपणे डॉक्टर हसले आणि नंतर त्यांनी डायरेक्ट त्यांच्या भाषणामधून देवदत्त निकम यांना भावी आमदार अशा प्रकारची उपाधी दिली. पहिल्या दिवसापासून आम्ही या ठिकाणी प्रचारामध्ये आक्रोश मोर्चापासून सगळे सहभागी झालेलो आहोत. निवडणुकीच्या काळामध्ये देखील आम्हाला अतिशय वाईट अनुभव आले. त्यांना पोलिंग एजंट मिळत नव्हते, त्यांना कार्यकर्ते ज्यावेळेस सभेला यायचे आम्हाला प्रचार साहित्य देखील त्यांनी दिलं नाही. त्यांचे तुतारीचे स्कार्फ आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या गळ्यात घालायचे, ते त्यांच्या घोषणा द्यायचे, बाकीचे ते निकमांची घोषणा द्यायचे. तरी सुद्धा आम्ही या ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हेंना खासदार करण्याचा चंग बांधलेला होता आणि शेवटपर्यंत पूर्ण पुणे जिल्ह्यातील सगळे शिवसैनिक आमचे एकजुटीने त्यांनी काम केलं. शिवसेनेच्या आदरणीय पक्षप्रमुखांचा आदेश होता, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या 2 पावलं पुढे जाऊन तुम्ही काम करा आणि आम्ही ते प्रामाणिकपणे सगळ्यांनी काम केलं. पण ज्या पद्धतीने आता डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देवदत्त निकम यांना भावी आमदार म्हणून त्यांना पुढच्या याच्यासाठी शुभेच्छा दिल्या, तर हे आम्हाला शिवसैनिकाला बिलकुल मान्य नाही, आम्हाला हे पटलेलं नाही. डॉक्टर अमोल कोल्हे यांनी हा जो मांडलेला विचार हा पूर्णपणे चुकीचा आहे. शिवसैनिकाला तो कदापि मान्य होणार नाही आणि त्याचा परिणाम हा पूर्ण शिरूर लोकसभेला होईल असं मला या ठिकाणी वाटतं. यामध्ये मुळात मी कुठली उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांचा जो भावी आमदार म्हणून आहे याला एक थोडीशी पार्श्वभूमी आहे, ही या मतदारसंघातल्या काही नेत्यांना ठाऊक आहे. दुर्दैवानं लगेच अजाण सुरू झाल्यामुळे मला थांबावं लागलं आणि त्यानंतर मी त्याचं स्पष्टीकरण देऊ शकलो नाही. त्यामुळे फक्त थोडासा गैरसमज झाला. या सगळ्या माणसांनी जीवाचं रान केलंय. मी भाषणातही त्याचा उल्लेख केला की जर शिवसैनिक या पेशानं लढला नसता तर ही निवडणूक शक्य नव्हती. हे केवळ आंबेगावमध्येच नाही तर हे जुन्नरमध्ये झालेलं आहे, आंबेगावमध्ये झालेलं आहे, खेडमध्ये झालेलं आहे, भोसरीमध्ये झालेलं आहे. आणि यामध्ये उमेदवारी जाहीर करण्याचा मला कोणताही अधिकार नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. महाविकास आघाडीचे सगळे नेते मिळून जो काही निर्णय घेतील हा आम्हाला सगळ्यांना मान्य असणार आहे. केवळ एक सभ्यता, राजकीय सभ्यता म्हणून अजाणसाठी जे थांबावं लागलं, या थांबण्याच्या पॉजमध्ये हा गैरसमज तयार झालेला आहे. कारण त्यामुळे पावसाच्या रिपरिपमुळे मला पूर्ण त्याच्या संदर्भात बोलण्याचं जे होतं की हे बोलल्यानंतर हे बोलण्याच्या मागे एक पार्श्वभूमी, याच्यामध्ये मागे एका बैलगाडा घाटामध्ये जो उल्लेख केला होता त्यानंतर नेमका काय किस्सा घडला होता हा किस्सा खरं तर सांगायचा होता, परंतु लगेच अजाण सुरू झाली त्यामुळे मी थांबलो. हा किस्सा खाजगीत मी तुमच्याशी शेअर करतो, तुम्हाला त्याची खात्री पटेल. आणि मी आपल्या समोर मी तुम्हाला ही सांगतोय की ही उमेदवारी महाविकास आघाडीचे नेते जे काही देतील, जो उमेदवार देतील हा प्रत्येक पक्षाला अधिकार आहे. शिवसैनिकांनी जीव तोडून काम केले याची मला पूर्ण जाणीव आहे. या संदर्भातली जी ही महाविकास आघाडीचा मी तेच सांगतोय की हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. महाविकास आघाडीचे सगळे नेते मिळून जो काही निर्णय घेतील तो 100% आम्हाला प्रत्येकाला मान्य.